नमस्कार, अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। मी आज बनवले अंड्याचं कालवणची रेसिपी। चला ती अंड्याच्या कालवणची रेसिपी कशी बनवली तर तुम्हाला मी पुढे दाखवते। सर्वात आधी मी 5 अंडे घेतलेले शिजून त्याचे सलपट काढलेत आणि 3 कांदे, 1 टमाटर, 2 मिरच्या आणि कोथिंबीर हे मिक्सरमध्ये मी सगळं मिक्स करून बारीक करून घेणार आहे, न पाणी टाकता। बारीक करून कांदा घेतलेला आहे। आता त्याच्यामध्ये मी सगळं कोथिंबीर, मिरची आणि टमाटर 4 तुकडे करून मी टमाटर मिक्सरमध्ये बारीक करून घेते। आणि मी तेल गरम करायला ठेवलेले आहे, त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून घेते आणि मग तो मसाला मिक्सरमध्ये बारीक केला तो टाकून घेते। सगळं तेल आटूस्तोवर मसाला आणि मग त्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकून वापस मिक्स करून सगळं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। सगळं तेल त्यातलं आटलेलं आहे, मसाला साईडला झाला आहे, तेल साईडला झालेलं आहे। मग त्याच्यामध्ये मी आता सुके मसाले टाकते। 1 लाल मिरची पावडर, तिखट पावडर, धनिया पावडर, थोडा गरम मसाला आणि मीठ चवीप्रमाणे मीठ टाकून वापस मिक्स करून घेते। आता सगळं मिक्स करून झालेलं आहे। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याच्यामध्ये मी पाणी टाकून मिक्स करून त्याच्यात पाणी टाकते। आता मी पाणी टाकून वापस मिक्स करून मसाला घेते सगळा। आता आपल्यावर तुम्ही कमी जास्ती पातळ ठेवायचे, घट करायचे ते तुमच्यावर आहे। आता उकळून झालेले आहे, त्याची वरची तरी साईडला आलेली आहे। आता याच्यामध्ये मी ते अंड्याला एक एक चीर मारून त्याच्यामध्ये सोडून टाकते कालवणामध्ये, रस्स्यामध्ये आणि मग 2-3 मिनटं चांगलं शिजून द्यायचे। आता त्याच्यावर कोथिंबीर कापून बारीक चिरून टाकून घेते। आता मस्तपैकी कोथिंबीर टाकून 5 मिनटं झालेली आहेत उकळून येऊन, मग त्याला आता मी कोथिंबीर टाकून झालेली आहे। आपली रेसिपी तयार झालेली आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।